धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. हरे नमः. सुतोवाच महीपतिस्त्वथ तत्कर्मगर्ह्यं विचिन्तयन्नात्मकृतं सुदुर्मनाः. अहो मया नीच मनार्यवत्कृतं निरागसी ब्रह्मणी गूढ तेजसी. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला या ठिकाणी सांगण्याची सुरुवात करतायत. सूत शौनकादिकाचा संवाद हा पूर्वीपासूनच चालू आहे. ज्याप्रमाणे या प्रथम स्कंधाच्या 19व्या अध्यायामध्ये शुकाचार्य आणि परीक्षित राजा यांचा संवाद या ठिकाणी कसा सुरू होणार आहे ते सांगतात. त्याचं कारण आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलं की राजाने एक मृत सर्प शमिक मुनींच्या गळ्यामध्ये टाकला आणि तो परत आल्यानंतर मात्र त्याला पश्चात्ताप झाला. डोक्यावरचा किरीट काढून ठेवला आणि एकदम त्याला आपण केलेलं चूक आहे, आपण केलेलं योग्य नाही असं वाटू लागलं. काय बरे या किरीटाचं काय कारण आहे? त्याने असं सांगितलं, हा जो किरीट होता तो जरासंधाचा किरीट होता आणि ज्या वेळेला भीमाने जरासंधाचा वध केला त्यावेळेला जरासंधाच्याकडले सगळे राजे कृष्णाने मुक्त केले आणि तो किरीट जरासंधाचा आपल्याला असावा असं भीमाला वाटलं. कारण भीमाचं डोकं आणि जरासंधाचं डोकं तितकंच मोठं होतं, तेव्हा आपल्याला हा किरीट पाहिजे अशी एक स्पृहा त्याच्या मनात निर्माण झाली. कृष्णाने सांगितलं, अरे नको, हे परक्याचं धन आहे आणि हे दुष्टाचं धन आहे, हे काही योग्य नाही. परंतु तरी भीमाने तो किरीट घेतलाच. अर्थात तो किरीट घालण्याचा, डोक्यावर घालण्याचा कधी प्रसंगच आला नाही. नंतर पुढे आपल्याला माहिती आहे की द्यूत झालं, पुढे 12 वर्ष वनवास झाला, 1 वर्ष अज्ञातवास झाला आणि मग राज्यारोहण वगैरे झालं, युद्ध झालं, सगळं झालं आणि यानंतर मात्र हा किरीट तसाच पडून राहिला. पण परीक्षित राजाला असं वाटलं की हा किरीट आपल्या आजोबाचा आहे, तेव्हा आपण हा किरीट एकदा घालावा. म्हणून आज त्यांनी तो किरीट घातला. त्याचा परिणाम असा झाला की दुष्टाच्या कडचं जे धन आहे ते दुष्ट स्वभावाला कसं कारणीभूत ठरतं याचा हा परिपाक आपल्याला या किरीटामधून दिसतो. आणि त्यांनी तो किरीट घातल्याबरोबर त्याच्या मनावर एक कुठेतरी परीक्षा ब्राह्मणाची घ्यावी अशा प्रकारची इच्छा झाली आणि त्यांनी मनार्यवत कृतम हा शब्द इथं फार महत्त्वाचा आहे की मी जी कृती केली ती अनार्यासारखी केली. आर्य हा सुसंस्कृत आणि अनार्य म्हणजे असंस्कृत. माझ्याकडून असंस्कृतासारखी कृती झाली. अहो, ब्राह्मण हा कसाही असला तरी शेवटी त्याचं तेज, त्याचं अलौकिकत्व हे आपण जाणू शकत नाही. त्याचं जी चर्या आहे ती आपण समजून ब्राह्मणाचा विचार करू शकत नाही. कारण गूढ तेजसी, त्यांचं तेज गूढ आहे, निगूढ आहे. त्याप्रमाणे धर्माचं तत्व गूढ आहे तसं ब्राह्मणांचं सुद्धा कर्तव्य देखील गूढ आहे. निरागसी ब्रह्मणी गूढ तेजसी. आणि निरागस असणाऱ्या, अनागस असणाऱ्या, कुठल्याही प्रकारचं पाप न केलेल्या निष्पाप असणाऱ्या ब्राह्मणाची परीक्षा आपण का बरं घेतली आणि ही माझी चूकच झाली, देवाने मला याची शिक्षा करावी. देवराज्यम बलमर्थ कोशम प्रकोपित ब्रह्मकुला नलोमी. जर माझ्याकडून जर प्रायश्चित्त घेतलं गेलं नाही तर माझं एवढं सगळं राज्य, सगळा कोश, त्याचप्रमाणे माझं धन, माझी दौलत ही ब्रह्मकुला नलो ये,
ब्राह्मणाच्या शापाने जळून भस्मसात होईल कधी सांगता येणार नाही. दहत्मभद्रस्य पुनर्नमे भूत पापी असे द्विज गोविदेभ्या देवगोभ्या. याप्रमाणे असं स्वतःबद्दलची पश्चात्तापाची भावना राजाच्या मनात निर्माण झाली. आणि तेवढ्यात मुनींनी पाठवलेला दूत अर्थात हा मुलगा गौरमुख या ठिकाणी आला आणि त्यांनी सांगितलं की आजच्या 7व्या दिवशी तुझा मृत्यू आहे. हे ऐकल्याबरोबर राजाला दुःख वाटायच्या ऐवजी आनंद वाटला की अरे वा, देवाने माझं ऐकलं. माझ्या जे मी कर्म केलं त्या कर्माचं प्रायश्चित्त मला मिळालं. काही का असेना आपल्या अंतःकरणामध्ये जो विचार असतो तो जेव्हा आपण शांतपणाने विचार करतो तेव्हा योग्य विचार आपल्या मनात येतो. आणि ज्या वेळेला भूक तहान यासारख्या गोष्टीमध्ये आपल्याला तीव्रतेने लागलेली असते त्यावेळेला आपल्या मनामधला विचार नष्ट होतो आणि अविचार या ठिकाणी प्रगट होतो. तसा राजाने अविचाराने कृती केली. पण आता मात्र शांतपणाने तो त्याच्या अंतःकरणामध्ये पश्चात्ताप झाल्यामुळे त्याला असं वाटलं की बरं झालं हे शब्द त्याच्या कानावर आले आणि क्षणात तो मुलगा निघूनही गेला. अथो विहाय मममचं लोकम. ताबडतोब त्यांनी पत्नीला बोलावलं, मुलांना बोलावलं, त्यांचे पुत्र जन्मेजयादी जे 4 मुलं आहेत त्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं हे राज्य तुमच्या मी स्वाधीन केलंय. हे कोश, हे धन, ही दौलत, हे राज्य, हे सगळं तुमच्या स्वाधीन. आता मला माझं आत्मकल्याण करू द्या. याप्रमाणे राजाने सर्व संग परित्याग केला, वल्कलं धारण केली, राजवस्त्र टाकून दिली आणि गंगेच्या तटाकावरती येऊन तो थांबला. यावेळेला गंगा स्नान केलं आणि योवै लसच्छी तुलसी विमिश्र कृष्णांग्रीरेण्वभ्यधिकांबुनेत्री पुनाति लोकानुभयत्र शेषान कस्ताम न सेवेत मरिष्यमाणः. अहो जो मरिष्यमाण आहे ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याला कशात आनंद वाटेल? ज्याचा मृत्यू जवळ आला आहे त्याला कशातच आनंद वाटणार नाही. मरिष्यमाण ज्याला मृत्यूचं भय ज्याच्या मागे लागलंय त्याला तुम्ही काही द्या, त्याला किती रुपये द्या, त्याला कितीही वस्त्रालंकार द्या, तो म्हणतो अहो त्याचा काय फायदा मला, आता मी मरणार आहे, मला काय फायदा. जो मरिष्यमाण आहे तसा विचार केला तर प्रत्येक मनुष्यच मरिष्यमाण आहे. प्रत्येक जणाच्या मागेच मृत्यू लागलेला आहे. पण आपल्याला माहीत नाही की आपला मृत्यू कधी आहे, म्हणून आपण आनंदात जीवन जगतोय. आपल्याला जर मृत्यूचं भय वाटत असतं तर आपण आनंदात जीवन जगलो नसतो. मृत्यूचं भय माणसाला भयग्रस्त करतं. ज्या क्षणी मृत्यू आहे असं वाटतं, आता उद्या माझा मृत्यू येणार आहे असे ज्या क्षणी माणसाच्या मनात भावना निर्माण होते तेव्हा तो सगळ्या काही गोष्टी सोडून देतो. मागे एक वेगळ्या प्रकारची एक कथा इंग्रजीमध्ये अभ्यासक्रमामध्ये होती. त्याचं नाव आहे द लास्ट लीफ नावाची कथा आहे. त्या कथेमधली घटना अशी आहे की एक भविष्यकार एका आजारी माणसाला सांगतो की हे समोरचं जे झाड आहे ना त्या झाडाचं शेवटचं पान गळालं की तू मरणार आहेस. आणि तो जो आजारी मनुष्य त्या झाडाकडे पाहत राहतो. झाडाची पानं गळत राहतात. शेवटी करता 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 2 मग एक पान शिल्लक राहतं आणि मग मात्र तो अस्वस्थ व्हायला लागतो. त्याचा एक मित्र चित्रकार असतो. तो म्हणतो अरे का खंगायला लागलास तू? तो म्हणला मी मरणार आहे. कशाहून मरणार आहेस? मला सांगितलंय की या झाडाचं शेवटचं पान गळालं की तुझा मृत्यू आहे. आणि मग तो त्या पानाकडेच पाहत राहतो. हे पान गळालं की मी मरणार आहे, पान गळालं की मरणार आहे. आणि त्याचं कशातच लक्ष लागत नाही. खाण्यात नाही, पिण्यात नाही, बोलण्यात नाही, कशातच नाही. चित्रकार फार हुशार असतो. तो म्हणतो अरे हे याच्या मनावर काहीतरी आता आपल्याला उपाय केला पाहिजे. पण काय उपाय करणार? तो रात्रीच्या वेळेला एक सुंदर अशा प्रकारचं पानासारखं पान चित्राचं काढतो, कागदाचं, आणि तो तिथे चिटकून देतो त्या झाडाला. ते झाडाचं पान कधीच रात्री गळून पडतं, पण हे पान मात्र हिरवंगार तिथं असतं. दुसऱ्या दिवशी तो डोळे उघडतो, अरे पान आहे शिल्लक, म्हणजे आपण आहेत काय की आपला प्राण काही गेला नाही अजून. पहिलं पान गळून पडतं, शेवटचं पान गळून पडतं, पण हे पान मात्र शिल्लक राहतं. मित्र म्हणतो का रे? नाही ते काय पान शिल्लक आहे? तो म्हणतो अरे हे पान कधीच जाणार नाही. तो सांगत नाही त्याला. त्याचं कारण असं आहे की शेवटी माणसं
कशावर जगतात? आशेवर. माणसाची आशा ही तरुण आहे. माणूस वृद्ध झाला तरी आशा तरुण राहते. म्हणून माणूस वृद्ध आहे पण आशा मात्र तरुण आहे. त्या तरुण आशेवर तो जीवन जगत असतो. पण ज्या क्षणी त्याच्या लक्षात येतं की नाही, आपला मृत्यू ठरलेला आहे, पण कधी हे आपल्याला माहीत नाही. पण ज्या वेळेला कधी हे माहीत होतं, म्हणून माणसाचा मृत्यू सांगू नये असं म्हणतात. भविष्यकार सुद्धा माणसाचा मृत्यू सांगत नाही. मरण, ब्रह्मदेवाला सुद्धा ज्या मरणाचं सांगता नाही आलं, मरण सांगता नाही आलं, तो ब्रह्मदेव देखील मरण बाजूला टाळू शकत नाही. आणि धातयाही पाया पडता नुठे गतायू पांडू सुता. जरी ब्रह्मदेवाच्या जरी पाया पडलं तरी मेलेला माणूस जसा उठत नाही. मृत्यू ठरलेला आहे, पण मृत्यूचं भय माणसाच्या मनामध्ये अंतःकरणात आहे. पण जर मृत्यू कोणत्या क्षणी येणार आहे हे माहीत असतं तर माणूस जगलाच नसता. म्हणून ते म्हणतात की राजाला मात्र आपण एका आठवड्यानंतर मरणार आहेत हे माहीत होतं. तसा विचार केला तर सप्ताह अवधी आहे. हा सप्ताहाचा अवधी प्रत्येकाला दिलेला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सप्ताहाचा अवधी आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? 7 दिवसाचा. आपल्याला देखील 7 दिवसाचाच अवधी दिलेला आहे. पण हे 7 दिवस, 7 दिवसातला कोणता दिवस हे आपल्याला माहीत नाही. सोमवारपासून ते पुढच्या रविवारपर्यंतचे हे सगळे दिवस, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, पुन्हा सोमवार, हे 7 दिवसातला एक दिवस ठरलेलाच आहे. पण म्हणून सप्ताहावधी, या ठिकाणी सप्ताहाला यासाठी महत्त्व आहे की सप्ताहातला प्रत्येक दिवस आपण सत्कारणी लावायचा आहे. म्हणून आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस सत्कारणी लावणं. तो आल्या या गंगा तीरावर सर्वसंग परित्याग करून आल्याबरोबर त्यांनी सर्व लोकांच्या, आता राजा येतो म्हणजे काय एकटा येत नाही, लव्या जमा सह येतो. राजा हा लवा जमा सगळ्या प्रकारचे लोक, त्यांच्याबरोबरचे मित्रमंडळ सगळंच आलं. या वेळेला गावातल्या लोकांना कळालं, गावातले लोक आले, ऋषींना कळालं, मुनींना कळालं. अत्रि, वसिष्ठ, च्यवन, शरध्वा, कोण कोण लोक आले. अत्रि आले, वसिष्ठ, च्यवन, अरिष्टनेमी, भृगु, अंगिरा, त्याचप्रमाणे पराशर, गाधीसूत, प्रत्यक्ष राम, त्यानंतर इंद्रप्रमथ, इधमवाह, मेधातिथी, देवल, अर्चिसेन, भारद्वाज, गौतम, पिप्पलाद, मैत्रेय, और्व, कवश, कुंभयोनी म्हणजे प्रत्यक्ष, या ठिकाणी अगस्त्य, तसेच नारद, व्यास, महामुनी व्यास देखील आले, नारद देखील आले. अन्येच देवर्षी, ब्रह्मर्षीवर्या, राजर्षीवर्या, अरुणादयश्च. राजर्षी, ब्रह्मर्षी, देवर्षी, ऋषी, महर्षी सगळे या ठिकाणी आले. आणि सगळ्यांनी राजा सर्वसंग परित्याग करून निघालाय. एवढं मोठं सार्वभौम राज्य परित्यागीच करून निघालाय म्हटल्याबरोबर सगळे त्या गंगेच्या तीरावर ही गर्दी जमा झाली. मुनिव्रतो मुक्त समस्त संघा, मुनिव्रत धारण केलं. मुनिव्रत म्हणजे मरणापर्यंत काहीच खायचं नाही, मरण येईपर्यंत काही न खाणे, अनशन. मुनिव्रत धारण करून सर्वसंग परित्याग करून समस्त संघा. आणि प्रायोपवेश धारण करणारे आधुनिक काळातले फक्त विनोबा भावे होते, त्यांनी प्रायोपवेश घेतला. आता प्रायोपवेशन म्हणजे काय तर मृत्यूपर्यंत काही खायचं नाही, याला म्हणतात प्रायोपवेश. तेव्हा मरणव्रत त्याला म्हणतात. आणि मृत्यूच्या क्षणी फक्त अवघ्राण करायचं किंवा थोडंसं केवळ त्यामध्ये लक्ष राहू नये म्हणून खायचं, नाहीतर तेवढ्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून या ठिकाणी याला प्रायोपवेशन असं म्हणतात. आज प्रायोपवेशनाची परवानगी नाही आहे, पण सल्लेखानाव्रत आपल्याला जैन समाजामध्ये दिसतं आजही. याप्रमाणे नानार्षे प्रवरान समेता वेगवेगळ्या प्रकारचे ऋषी महर्षी आले आणि सर्वांना राजाने नमस्कार केला, सर्वांचं स्वागत केलं यथोचित आणि हात जोडले. सगळ्या समोर बसलेले एकेकापेक्षा अधिकारी ऋषी होते, कितीतरी महात्मे होते. त्याचप्रमाणे श्रेष्ठ दर्जाचे देवर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी, तपस्वी, मुनी, महात्मे, एकेकांच्या भेटीसाठी आपण आयुष्य घातलं असतं तरी भेटी होत नाही. त्यांचे एक एक चरण रज आम्हाला पुण्यकारक आहेत, उद्धारकारक आहेत. असे हे तीर्थांना सुद्धा तीर्थत्व प्राप्त करून देणारे असे हे सगळे लोक आले. राजा उभा राहिला आणि राजाने सर्वांना नमस्कार केला. अहो वयम धन्यतमा नृपाणाम. राजा म्हणतो खरोखर मी धन्य झालो.
तुमच्या सर्वांची आज या ठिकाणी भेट झाली, सर्वांचं दर्शन झालं. मी खरोखर धन्य झालो. महत्तमानुग्रहणीयशीला. अहो, मी काय पुण्य केलं असेल माहीत नाही. मी कशाची भगवंताची कशी कृपा प्राप्त केली असेल, आज तुमच्यासारखे महात्मे या ठिकाणी एका वेळेला मला त्यांचं दर्शन मिळतंय. तसेव मेघस्य परावरेशो व्यासचित्तस्य ग्रहेष्वभीक्षणम. ब्राह्मण शाप मला झालेला आहे. आपल्याला माहीत आहे लोक हो की आजच्या 7व्या दिवशी माझा मृत्यू तक्षक सर्प चावून होणार आहे, असा ब्राह्मण शाप मला झालेला आहे. तेव्हा निर्वेद मूलोद्विध शाप रूपो यत्र प्रसक्तो भयमाशु धत्ते. परंतु मला भय वाटत नाही त्याचं. मला मृत्यूचं भय आहे म्हणून मी या ठिकाणी नाही आलो. मला मृत्यूचं भय नाही आहे. मृत्यू तर प्रत्येकालाच येणार आहे, मला त्याची भीती वाटत नाही. मी मृत्यूला घाबरून या ठिकाणी आलो नाही, तर मी आत्मकल्याण करण्यासाठी आलेलो आहे. तम मोपयातम प्रतियंतु विप्रा गंगाचे देवी धृतचित्तमीशे. या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मी आपणाला नमस्कार करतो, विनंती करतो. आणि आता माझं जे काही कर्म शिल्लक राहिलेलं आहे ते कर्म मला नष्ट करायचं आहे. या ठिकाणी मला आपल्याकडून ज्ञान ग्रहण करायचं आहे आणि शेवटचे काही क्षण मला पुण्य प्राप्त करून मुक्त व्हायचं आहे. प्राचीन मूलेषु कुशेषु धीराः. ज्याप्रमाणे गंगेच्या दक्षिण तटाकावरती पूर्वेच्या पूर्व दिशेला कुश करून, त्या ठिकाणी कुश म्हणजे गवत, ज्याला आपण आज या ठिकाणी कुश म्हणतो, जे आपण वेगवेगळ्या यज्ञकर्माच्या निमित्ताने वापरतो. ते यज्ञ किंवा श्रावणीच्या वेळेला, इतर धर्मकर्माच्या वेळेला जे आपण कुश वापरतो, त्या कुशासनावर तो बसला. पूर्व बाजूला हे कुशासन केलं आणि उत्तरमुख होऊन तो बसला. या ठिकाणी कसं बसावं याचं सूचना त्यांनी दिलेली आहे की पूर्वेच्या कडे अग्र करावेत आणि उत्तरमुख होऊन बसावं. उत्तरमुख कशामुळे? तर उत्तरमुख केलं म्हणजे कान, उजवा कान आपल्या वक्त्याच्याकडे जातो, म्हणून उजव्या कानामध्येच आपण जसा गुरुमंत्र ग्रहण करतो त्याप्रमाणे उजव्या कानामध्येच भागवताचं ग्रहण झालं पाहिजे. या दृष्टीने ते म्हणतात की पृथ्वीवरचा हा एकछत्र असलेला सम्राट या ठिकाणी उदंमुखो दक्षिणकूल असते समुद्रपत्न्या सुसन्य भारहा. सगळ्या प्रकारचे राज्य त्याचप्रमाणे कोश सोडून या ठिकाणी आला आणि सर्व लोक मोठ्या अलौकिक या राजाच्या कृतीकडे बघून चकित झाले. अहो ए ध्यासनम राज किरीटे जुष्टम सद्यो जोहर भगवत पार्श्वकामाहा. खरोखर पांडुवंशांचं, पांडुपुत्राचं आणि त्यांच्या पौत्राचं खरं भाग्य की आज एवढा मोठा राजा परंतु सगळं काही सोडून आला. मोठमोठे राजे ज्याच्या चरणावर नतमस्तक होतात तो भगवंताच्यासाठी आज विरक्त होऊन आला. आभाष नैता नभिनंद्ययुक्तान शुश्रूषमाणाश्चरितानि विष्णोः. भगवंताच्या चरित्र कथा ऐकण्यासाठी तो आला. पण राजाने सगळ्यांना प्रार्थना केली, महाराज आपण मला भगवंताच्या चरित्र गाथा या ठिकाणी ऐकवा की ज्यामुळं मी मुक्त होईल. यौदुत्तम श्लोक गुणाभिरूपम. भगवंताचं उत्तम श्लोकाचं गुण आपल्या मुखातून मला ऐकवा. असं म्हटल्याबरोबर सगळेजण बघू लागले. अहो कोण ऐकणार आहे, कोण ऐकवणार? सगळेजण म्हणाले तुम्हीच सांगा, तुम्ही मोठे आहात. व्यास महर्षी तेही आलेले होते. लोकांना वाटलं व्यास तरी सांगतील. तेवढ्यात कोणालाही काहीही अपेक्षा नसताना, कोणाच्याही मनामध्ये कोणत्याही प्रकारची कल्पना नसताना सहजपणाने आकाशामधून तत्रा भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामंट मानोनपेक्षा. अनपेक्ष, कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा नसलेले आणि कुणीकडे जातील याचाही कोणाचा त्यांचा कधी पत्ता लागत नव्हता, अशा प्रकारचे शुक व्यासमुनींचे सुपुत्र शुकाचार्य आकाशामधून फिरत यदृच्छया मनाला येईल त्याप्रमाणे फिरणारे होते आणि कुठेही न थांबणारे होते. तत्रा भवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानोनपेक्षा. कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसलेले निरपेक्ष स्वभावाचे
आणि निवृत्तीमध्ये तल्लीन असलेले अलक्ष लिंगो, ज्याचं लिंग म्हणजे ज्यांचं चिन्ह कळत नाही, जे कशा स्वरूपाचे ते कळत नाही. भगवंत ज्याप्रमाणे अलक्षमान आहे, भगवंताचं जसं लक्षण सांगता येत नाही तसं यांचंही लक्षण सांगता येत नाही, ज्यांचं स्वरूप सांगता येत नाही, ज्याचं वर्णन करता येत नाही, असे हे शुकाचार्य निजलाभ तुष्टो आत्मा रामामध्ये तल्लीन, आत्मने रत असणारे, वृतश्च बालैरवधूत वेषाः, अवधूत वेश धारण केलेला आणि बाल अशा प्रकारची बालमूर्ती. केवळ त्यांचं वय किती होतं तर ते म्हणतात 16 वर्षाचं वय. तम द्वेष्ट वर्षम, 2-8 म्हणजे 16. तम द्वेष्ट वर्षम सुकुमार पाद, अत्यंत सुकुमार असणारे पाय, अत्यंत मूर्ती मोठी गोजिरी होती, साजिरी होती आणि पूर्णपणे आपल्या गुडघ्या एवढे लांब त्यांचे हात होते. करोर बाहुंग स कपोल गात्रम, त्यांचे चरण सुंदर, त्यांचे गात्र सुंदर, त्याचप्रमाणे आजानुबाहू अशा प्रकारची मूर्ती आणि चार्वाय तो क्षण सतुल्य कर्ण सुभ्राननम कंबू सुजात कंठम, बारीक कंठ होता. ज्याप्रमाणे आपल्या शंखाचा कसा कंठ असतो बारीक, त्याप्रमाणे शंखाच्या कंठाप्रमाणे याचा कंठ इथं बारीक होता. असं एक सौंदर्याचं वर्णन आहे. कंबू म्हणजे हा शंख, म्हणून महादेवाबद्दल सुद्धा कंबुक ग्रीवम असं म्हणतात. कंबुक ग्रीवम, ज्याचा ग्रीवा म्हणजे ज्याची कंठ हा कंबूप्रमाणे आहे, शंखाप्रमाणे. तेव्हा शंखाप्रमाणे बारीक असणारं त्यांचा कंठ आणि निगूढ जत्रुम पृथुतुंग वक्षस, परंतु वक्षस्थळ मात्र उत्तुंग, अत्यंत शक्तिवान दिसायला, बलिष्ठ होते, ताकदवान होते. त्याचप्रमाणे मावर्त नाभी अत्यंत सखोल होती आणि त्याला आवर्त म्हणजे 3 अशा प्रकारच्या वळ्या होत्या आतमध्ये. दिगंबरम वक्त्र विकीर्ण केशम, केश कलापाशे सुटलेले होते आणि दिगंबर मूर्ती होती, सावळी मूर्ती होती, प्रलंब बाहू होते आणि श्यामम, सावळ्या रंगाचे भगवान शुकाचार्य आकाशामधून आलेले पाहता क्षणीच सर्वजण उभे राहिले. अहो, सर्व या ठिकाणी मुनी, ऋषी असो, तुंबरू, नारद, व्यास, धौम्य, जेवढे सगळे ऋषी महर्षी राजर्षी आलेले होते सगळे उभे राहिले आणि सगळ्यांनी त्यांना अभ्युत्थान दिलं. प्रत्युत्थितास्ते मुने श्वासनेभ्य, उभे राहिले आणि या 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 या. अहो, फार चांगला आज योग आला. शुकाचार्यांच्या सारखे ज्ञानी, स्वलाभतुष्ट आणि निरीच्छ असणारे, केवळ आपल्याच नादामध्ये तल्लीन असणारे, भगवंताशी परिपूर्ण एकरूप असलेले आणि निर्गुण स्वरूपामध्ये तल्लीन असणारे हे आपल्यासमोर आले. त्यांची भेट होणे, त्यांचा लाभ होणे यापेक्षा दुसरं या ठिकाणी मोठेपणा नाही. ततो निवृत्ता हे बुधा स्त्रियोर भका, अर्थात बाकीच्या लोकांना त्यांच्याबद्दलचं महात्म्य माहीत नव्हतं. अनेक लहान लहान मुलं, काही स्त्रिया त्यांच्या मागे लागलेल्या होत्या. महासने सोपविवेश पूजिता, आणि ते आल्याबरोबर खाली उतरले आकाशमार्गातून. तेवढ्यात त्यांना बसायला आसन दिलं, त्यांना नमस्कार केला. ब्रह्मर्षी, राजर्षी, देवर्षी सगळे त्यांच्यासमोर उभे राहिले आणि ज्याप्रमाणे त्याने वर्णन केले, स्वरोचत आलम भगवान यथेंदू, ज्याप्रमाणे इंदू म्हणजे चंद्र, पौर्णिमेचा चंद्र उगवावा आणि सगळ्या बाजूला तारका असाव्यात, त्याप्रमाणे शुकाचार्य दिसू लागले आणि सगळे बाकीचे ऋषी, महर्षी, राजर्षी तारकाप्रमाणे दिसू लागले. व्यरोचत आलम भगवान यथेंदूर ग्रह क्षणारा तारा निकरे परिता प्रशांत मासीन मकुंठ मेधसम मुनिनृपो भागवतोभ्यपेत्य, आणि सर्वांनी हात जोडले, नमस्कार केला. राजांनी देखील उठून नमस्कार केला, त्यांना त्यांचं वंदन केलं, त्यांना सगळ्या प्रकारच्या पूजा, अर्घ्य, पाद, त्याचप्रमाणे विष्ठरांनी पूजा केली आणि हात जोडले. म्हणाले, महाराज कृपया अतिथीरूपेण तीर्थकाकृताः, आपण या ठिकाणी अतिथी रूपाने आलात आणि आम्हाला या ठिकाणी पवित्र केलं. भवद्भिर तीर्थकाकृताः, आमच्या सर्वांच्या मध्ये आपण तीर्थत्व आणलं. आपण आलात म्हणजे आपल्या पायामध्ये सगळ्या प्रकारचे तीर्थच एकरूप झालेले आहेत. तेव्हा आपल्या पायाने सर्व प्रकारचे तीर्थ या ठिकाणी आले. आम्ही तर गंगा तीरावर आलोच,
पण गंगेपेक्षाही महान मोठमोठे तीर्थ आपल्या चरणाच्या रूपाने इथे आलेत आणि आपण अतिथी रूपाने या ठिकाणी आलात आणि आम्हाला पवित्र केलं. येषाम संस्मरणात पुंसाम सद्य शुद्धंती वैग्रहा. अहो तुमचं नुसतं स्मरण आम्हाला शुद्धकारक आहे. आपण म्हणतो ना यत् स्मरेत पुंडरीकाक्षम, नुसतं भगवंताचं पुंडरीकाक्षाचं स्मरण केलं तर सगळ्या प्रकारची शुद्धी होते, अंतरंग शुद्धी आणि बहिरंग शुद्धी होते. आणि म्हणून आपण पाणी अंगावर घेतो. अहो पाणी अंगावर घेतलं म्हणजे काय शुद्ध झालं का? नाही. पाणी हे एक निमित्त आहे. पाण्याच्या निमित्ताने आपण भगवंताचं नाव घ्यावं. भगवंताचं नावच शुद्धीकारक आहे. पाणी हे त्यासाठी फक्त निमित्त आहे. येर पत्र पुष्प फल मज भजावया मीस केवल. पत्र पुष्प आणि फल हे देवाला भजण्यासाठी एक साधन आहे, पण अंतःकरण हे मूळ साधन आहे. पण बाकीचे सगळे उपचार आहेत. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या नुसत्या स्मरणाने आम्ही शुद्ध झालो. किम पुनर्दर्शन स्पर्शपाद शौच सनादिभिही. त्याप्रमाणे आपण महायोगी आहात, महातपी आहात, आपण श्रेष्ठ दर्जाचे अलौकिक पुरुष आहात. अपिमे भगवान प्रीत आहात कृष्ण पांडुसुत प्रिय आहात. खरोखर मला माझ्यावरती भगवान गोपाल कृष्ण हे खरोखर प्रसन्न झाले असले पाहिजेत, कारण त्याच्याशिवाय तुमच्यासारख्यांचा लाभ होणं शक्य नाही. पित्रैश्व सेय प्रीत्यर्थम तद्गोत्र स्यात बांधवा. अन्यथा ते व्यक्त गते दर्शन न कथम नृणाम. नाहीतर आपल्यासारख्यांचं दर्शन माणसाला होणं हे मुश्किल आहे. संत श्रेष्ठांचं दर्शन केवळ पुण्यकारक असल्याशिवाय होत नाही, पुण्य असल्याशिवाय होत नाही. अन्यथा ते व्यक्तगते दर्शनम न कथम नृणाम नितराम म्रियमाणानाम संसिद्धस्य वनीयसाः. म्रियमाणानाम आणि हात जोडले. मला या ठिकाणी आपल्या केवळ आपण केलेल्या उपदेशाची प्रार्थना आम्ही करतो आहोत. आपण उपदेश करा. उपदेश एवढाच द्या की आमच्यासारखे प्राकृत लोक, आमच्यासारखे म्रियमान, मृत्यूला सामोरे जाणारे. अहो तुम्ही तर अमर आहात, तुम्ही मृत्यूला केव्हाच जिंकलंय, पण आम्ही सामान्य माणसं मृत्यूच्या स्वाधीन होणारे आहोत. तेव्हा ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्यांनी कोणतं कर्म करावं तेवढं सांगा. त्यांनी कोणतं सत्कर्म करावं की ज्यामुळे तो मुक्त होईल. नितराम म्रियमाणानाम. जो म्रियमान आहे, ज्याचा मृत्यू नितांत जवळ आलेला आहे, संसिद्धस्य वनीयसाः. त्यांनी सिद्धी प्राप्त कशी करावी, त्यांनी भगवंताचं स्थान कसं प्राप्त करावं तेवढं आम्हाला सांगा. आणि आता पृच्छामी संसिद्धिम योगिनाम परमम गुरुम पुरुषस्य यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. आणि म्हणून आम्ही मरणासन्न आहोत. आता मृत्यू आमच्या जवळ आलेला आहे, तेव्हा त्यासाठी कोणता मार्ग आम्ही स्वीकारावा, श्रवण मनन निधिध्यासन कसं करावं, स्मरण कसं करावं, त्याचप्रमाणे कोणत्या कोणत्या गोष्टीचा त्याग करावा. आणि स्मर्तव्यम भजनीयम वा ब्रूहियद्वा विपर्ययम नूनम भगवतो ब्रह्मन ग्रहेषु ग्रहमेधीनाम. ग्रहेषु ग्रहमेधीनाम. आम्ही सगळे ग्रहमेधी म्हणजे गृहस्थाश्रमी आहोत. आमच्या सर्व कुटुंब वत्सल, आमच्यासारख्या कुटुंबामध्ये कुटुंबासक्त लोकांना कोणता धर्म आचरण करणं श्रेयस्कर आहे ते आम्हाला सांगा. न लक्षते ह्यवस्थानमपि गोदोहनं क्वचित. अशी प्रार्थना केली. आता शुकाचार्यांचं वर्णन त्यांनी केलंय की न लक्षते ह्यवस्थानमपि गोदोहनं क्वचित. जे शुकाचार्य गोदोहनं क्वचित, केवळ गोदोहन मात्र थांबणारे होते. जे भिक्षेसाठी जात असत, परंतु भिक्षा मागण्यासाठी किती वेळ थांबत असत तर गोदोहन. जर गाईची धार काढायला जेवढा वेळ लागायचा, किंबहुना गाईची धार काढण्यापुरतं थांबत होते. म्हणजे गाईचं दोहन करताना गाईला असं वाटू नये की मध्येच थांबलाय म्हणून तिचा पान्हा आहे तोपर्यंतच गाईची धार काढावी लागते. म्हणून गाईची धार काढेपर्यंत जेवढा अवधी, अर्थात हा साधारणतः 6 मिनिटाचा आहे असं म्हणतात. तेव्हा तेवढ्या कालावधीमध्ये केवळ एखाद्या ठिकाणी थांबणारे असे हे शुकाचार्य 7 दिवस कसे काय थांबतील असा लोकांना प्रश्न होता. 7 दिवस कसे थांबतील? अहो ज्यांना केवळ थांबण्यापुरता केवळ 6 मिनिटाचा कालावधी पुरेसा आहे, ते इतके वेळ थांबू शकणार नाही. न लक्षते ह्यवस्थान मपि गोदोहनं क्वचित. आणि मग सुतानी
या ठिकाणी सांगितलं की एव माभाविषित पृष्ठ सराज्ञाश्लक्षणया गिरा. सूत म्हणतात शौनकादिका हो, ज्याप्रमाणे राजाने शौनकादिकांना सांगायला सुरुवात केली की शौनकादिकांच्या समोर सूत म्हणतात राजाने असा प्रश्न विचारला आणि शुकाचार्यांच्या समोर प्रार्थना केली की आपण मला म्रियमान असणाऱ्या माणसाला योग्य अशा प्रकारचा धर्म कोणता तेवढं मला सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य यांनी सांगायला सुरुवात केली. वरियानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृप आत्मवित्संपत पुंसां श्रोतदिव्यादिषु यः परः. यावेळेला शुकाचार्य म्हणतात, अरे राजा, तू जो प्रश्न उपस्थित केला तो फार चांगला केलास. जो म्रियमाण आहे, ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे, ज्याचा मृत्यू आता साक्षात उभा आहे, त्यांनी काय करावं, त्यांनी कोणतं कर्म करणं श्रेयस्कर आहे, हा लोकहितम नृप. तुझा जो प्रश्न आहे तो केवळ तुझा स्वार्थाचा प्रश्न नाही आहे, लोकहिताचा प्रश्न आहे. जनकल्याणार्थ तू प्रश्न विचारलास आणि ज्याचं उत्तर देणं हे तुझ्यासाठी तर उपयुक्तच आहे, पण जनकल्याणार्थ उपयुक्त आहे. लोककल्याणार्थ म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाने जे प्रश्न विचारले ते आत्मकल्याण आणि समाजकल्याण या दोन कारणासाठी विचारले. सामान्य माणसाला उपयुक्त ठरावा असा तुझा प्रश्न आहे. आणि अपश्चातात्मतत्वम ग्रहेषु ग्रहमेधीनाम. लोक खरं म्हणजे ग्रहमेधीचे जे गृहस्थाश्रमी आहेत, जे केवळ आपल्या घरामध्ये आसक्त आहेत, त्या लोकांना योग्य धर्म कोणता हे कळलं पाहिजे. त्यांना स्वतःचं स्वरूप कळत नाही. ते श्रोतव्यादीनी राजेंद्र नृणाम संती सहस्रशः. खरं म्हणजे खूप मोठी धर्म आहेत. श्रोतव्यानी म्हणजे वेदामध्ये खूप गोष्टी सांगितल्यात, सहस्रशः हजारो गोष्टी सांगितल्यात वेदाने. वेदू जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की सूर्य उगवला म्हणजे हजारो दिशा दिसतात. सूर्य उगवल्यानंतर सगळ्याच दिशा प्रगट होतात ना, सगळेच रस्ते दिसतात. मग त्या सगळ्याच रस्त्याने माणसं जायला लागतात काय? नाही. ज्या मार्गाला त्याला जायचे त्याच मार्गाने तो जातो, सगळ्याच मार्गाने चालत नाही. जो ज्या मार्गाला पूर्वेकडेही मार्ग चाललेत, पश्चिमेकडेही चाललेत, दक्षिणेकडेही चाललेत, उत्तरेकडे चाललेत, मग कुणीकडे जायचं हो? नाही, सगळीकडे जाऊ, सगळेच मार्ग दिसायलेत. नाही नाही नाही, अहो मला ज्या मार्गाला जायचे त्याच मार्गाला आपण गेलं पाहिजे. म्हणून जरी सूर्य उगवल्यानंतर सगळेच मार्ग दिसले तरी माणसं ज्याप्रमाणे गुरुपदिष्ट मार्गालाच जातात, योग्य मार्गालाच जातात, कोणत्याही मार्गाला चालत राहत नाही त्याप्रमाणे, पण त्यांना ते कळत नाही. मग हे कुणी सांगितलं पाहिजे? तर गुरुनी सांगितलं पाहिजे. श्रोतव्यादीनी राजेंद्र नृणाम संती सहस्रशः. श्रोतव्यादीनी म्हणजे श्रुतीमध्ये अनेक मार्ग सांगितले, वेदामध्ये अनेक मार्ग सांगितले. वेदू अनेक बोलला. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले की वेदाने खूप गोष्टी सांगितल्यात, पण त्या सगळ्यांना उपयुक्त आहेत का? कोणत्या गोष्टीचा उपयोग कोणाला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यांनीच सगळं आत्मसात करायचं नसतं. जसं समजा एखादा ग्रंथ आहे, पुस्तक आहे, त्यात सगळंच सांगितलेलं असतं, पण सगळंच सांगितलंय म्हणजे काही सगळंच उपयुक्त आहे असं नाही. ज्याला जे उपयुक्त आहे ते त्यांनी आत्मसात करावं. सगळंच सगळ्याला उपयुक्त नसतं. म्हणून श्रोतव्यादीनी राजेंद्र नृणाम संती सहस्रशः अपश्यतामात्मतत्वम ग्रहेषु ग्रहमेधीनाम. परंतु माणसाला कोणत्या मार्गाने जावं हे कळलं पाहिजे, पण ते कळत नाही. त्याचं कारण असं आहे की निद्रया ह्रियते नक्तम व्यवायेन च वावयाः दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणे नवा. दिवस हा माणसाचा कामात जातो. दिवाचार्थे हया राजन. हे राजा, दिवसा माणसं निरर्थक व्यवहार करतात आणि रात्री झोपेमध्ये माणसाचा वेळ जातो. झोपेत रात्र जाते, दिवसा व्यर्थ कामात दिवस जातो आणि असं करून माणसाचा सगळा काळाचा ऱ्हास होतो. माणसाचे हातातले दिवस सगळे निघून जातात. आज करू उद्या करू, धर्मकर्म आज करू उद्या करू म्हणता म्हणता मृत्यू जवळ येतो.
आज करू उद्या करू आपण ठरवलेलं असतं, आता बघू पुढच्या वर्षी, आता बघू पुढच्या चातुर्मासात. अहो पुढच्या चातुर्मासात काय खरं, आपण ठरवतोय एक, पण प्रत्यक्षात आपल्या हातात ते असतंच असं नाही. म्हणून ज्या क्षणी आपल्या मनात इच्छा झाली त्या क्षणी यदैव विरजेत, त्या ठिकाणी ज्या क्षणी आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली तदैव प्रव्रजे, त्या क्षणी आपण काम केलं पाहिजे. म्हणून झडझडून वहिला निघ, माऊलींनी एका ठिकाणी म्हटलंय की म्हणून तू परमार्थाचा वाट धरायची असेल तर ताबडतोब निघ, पुन्हा विचार करू नकोस की आता करून मग करू म्हणून. का तर निद्रया रिहते नक्तम व्यवा ये न च वावया दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणे नवा. माणसं कुटुंबामध्ये केवळ वेळ वाया घालवतात. धनानी गे हे पशवश्च गोष्टी भार्याग्रहद्वारी जनस्मशाने. शेवटी मृत्यू येतो आणि मृत्यू आल्यानंतर माणसाला मृत्यूपासून कोणीच वाचू शकत नाही. अहो मृत्यूचं सत्य आहे की धनानी गे हे, मृत्यू आल्यानंतर धन सगळं मिळवलेलं घरातच राहतं, मिळवलेले पशु किंवा गाड्या हुड्या त्यांच्या गोठ्यात किंवा त्यांच्या गॅरेजमध्येच राहतात. भार्या ग्रहद्वारी, भार्या किती प्रेमाची असली तरी ती फक्त दाराजवळच दारापर्यंतच येते. आणि जनस्मशाने, माणसं किती प्रेमाचे असले तरी स्मशानापर्यंतच येतात. पुढे माणसाचा प्रवास जो आहे तो ज्याच्या त्यालाच करावा लागतो. म्हणून माणसाने केवळ मृत्यू येईल त्याची वाट बघत राहू नये. मृत्यू येणारच आहे आणि मृत्यू येण्याच्या आधीच आपलं धर्मकर्म केला पाहिजे. देहापत्य कलत्रादी स्वात्मसैन्यश्वशस्वपी तेषां प्रमत्तो निधनम पश्चन्नपि न पश्यती. शुकाचार्यांनी फार मार्मिक शब्द वापरलाय, पश्चन्नपि न पश्यती. माणसाला मृत्यू दिसतो पण तरी माणसं असेत, तुका म्हणे आंधळे हे जन, लोक आंधळेच म्हणले, पाहून न पाहिल्यासारखं करतात. अहो रोज माणसं मरतात, काय मरत नाहीत का? रोज वार्ता येतात, कधी आपण कानाने ऐकतो, कधी पेपरमध्ये वाचतो, कधी टी व्हीमध्ये पाहतो, कधी प्रत्यक्ष उपस्थित राहतो. काय म्हणले, अहो जवळचा माणूस गेला, म्हणता म्हणता गेला, काल चांगला होता, हार्ट अटॅकने आज गेला. रोज माणसाच्या मृत्यूच्या वार्ता माणसाच्या कानावर येतात, पडतात. माणसं जातातही, स्मशानापर्यंतही जातात, परंतु स्मशानातून परत आलं की सगळं विसरतात. पश्चन्नपि न पश्यती, पाहून न पाहिल्यासारखं होतं, ऐकून न ऐकल्यासारखं, पाहून न पाहिल्यासारखं. आपल्या अंतःकरणात मृत्यूचा संस्कार जो येतो तो पुन्हा लगेच निघूनही जातो, ज्याला आपण म्हणतो स्मशान वैराग्य. स्मशान वैराग्य माणसाला रोज होतं आणि रोज माणूस विसरतो. म्हणून देहापत्य कलत्रादी स्वात्मस्वैन्य स्वसस्वपी, देह असो, कलत्र असो, अपत्य असो, हे सगळं या मोहामध्ये माणूस तल्लीन होतो. तेषां प्रमत्तो निधनम, माणसं इतके प्रमत्त होतात, इतके उन्मत्त होतात की डोळ्यासमोर मृत्यू दिसतो पण माणसाला वाटतं तो मेला म्हणून काय झालं, मी थोडाच मरतोय आज. प्रत्येकाला असं वाटतं की मी काही आज मरत नाही. पश्चन्नपि न पश्यती तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः श्रोतव्य कीर्तव्यश्च कर्तव्यश्च भयम. म्हणून माणसाने दिसून आंधळ्यासारखं लोक वागतात, पाहून न पाहिल्यासारखं लोक वागतात आणि त्यांना आपल्या स्वतःच्या मृत्यूच्याबद्दल त्यांना काळजी वाटत नाही. रामदास स्वामींनी म्हटलंय ना की आपण दररोज मृत्यूच्या वार्ता ऐकतो, दररोज पुढे जात आहे, तो पुढे गेलेला आपण पाहतोय, आपण डोळ्याने पाहतो, अकस्मात तोही पुढे जात आहे. माणसाला मृत्यू येतो, शेजारचा माणूस मरतो, नातेवाईक मरतो, त्याचा शोक आपण वाहतो. दुजा शोक वाहे मरे एक त्याचा, दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. परंतु त्याला मात्र कधी कळून सुद्धा वळत नाही. त्याला कळतं पण वळत नाही, ज्ञान होत नाही. एतावान सांख्ययोगाभ्याम. आणि म्हणून हे राजा, सांख्ययोग श्रेष्ठ आहे. ज्ञान माणसाला झालं पाहिजे, ज्ञानाशिवाय काही खरं नाही. आणि म्हणून आजचे आज तू विचार कर, जोपर्यंत आपण चित्तशुद्ध करत नाहीत, आपण चित्तशुद्धीचे साधनं करत नाहीत, तोपर्यंत ज्ञान प्राप्त होणार नाही. एतावान सांख्ययोगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया. स्वधर्माची
जन्मलाभ परमपुंसा मिळते नारायण स्मृती. माणसाला जो मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे तो लाभ आहे, तो मोठा लाभ आहे. जन्मलाभ परमपुंसा, माणसाचा पुंस म्हणजे मनुष्यत्व हा मोठा लाभ आहे. पण माणसाच्या लक्षात येत नाही की आपल्याला किती मोठा लाभ प्राप्त झाला. सहज मिळालेली गोष्ट आहे असं त्याला वाटतं, पण त्याच्या लक्षात येत नाही की ही सहज मिळालेली गोष्ट नाही. ज्याला कितीतरी जन्म आपल्याला घ्यावे लागलेले आहेत, याच्या आधीचे कितीतरी जन्म आपण प्राण्यांचे, पशुचे, पक्ष्याचे, सरपटणाऱ्याचे, किड्या मकोड्याचे घालवलेत आणि हा देह माणसाला प्राप्त करून गेलाय. दुर्लभम त्रयवैरेते मनुष्यत्वम. जसं शंकराचार्यांनी म्हटले 3 गोष्टी दुर्लभ आहेत माणसाच्या, 3 गोष्टी दुर्लभ आहेत. देवानुग्रह कारणम, एक तर मनुष्यत्व दुर्लभ आहे जे माणसाला प्राप्त झालंय. म्हणून जन्मलाभ परमपुंसा म्हणते नारायण स्मृती, ही देखील अवघड गोष्ट आहे. शेवटी माणसाला नारायणाची स्मृती प्राप्त होणे, भगवंताचा आठव होणे शेवटच्या क्षणी, ही अवघड गोष्ट आहे. आणि बरं झालं तू खरोखर फार सत्कुलात जन्माला आलास. तुला जन्मलाभही झाला, तुला मनुष्याचा जन्मही झाला आणि शेवटच्या क्षणी तू सगळं सर्वसंग परित्याग करून आलास. प्रायण म्हणून राजनिवृत्ता विधी निशेषतः. तुला शाप झाला ही गोष्ट वेगळी, परंतु तुला शाप झाल्यानंतर सर्वसंग परित्याग करून या ठिकाणी येण्याची इच्छा झाली, ही खरोखर अलौकिक गोष्ट आहे. इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितम अधीतवान वापरादो पितुर्द्वैपायनादहम. तुला मी याचं रहस्य सांगणार आहे, जन्म सार्थकी लावण्याचं रहस्य सांगणार आहे. भागवत ग्रंथ तुला मी सांगणार आहे, जो मी माझ्या वडिलांकडून ऐकला, जो माझ्या वडिलांच्याकडून आत्मसात केला. इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितम. हे भागवत सामान्य नव्हे, पुराणम ब्रह्मसंहितम हे प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान युक्त असलेलं भागवत, प्रत्यक्ष वेदांच्या एवढंच श्रेष्ठ आहे. ब्रह्मसंहितम, उपनिषदाचं ज्ञान जसं आहे ते उपनिषदाच्या तुल्य ज्ञान भागवतामध्ये आहे. अधीतवान द्वापरादौ, द्वापर युगाच्या सुरुवातीला मी या ठिकाणी माझ्या वडिलांकडून हे आत्मसात केलं. अधीतवान द्वापरादौ पितुर्द्वैपायनादहम. माझ्या वडिलांकडून द्वैपायन व्यासांच्याकडून मी आत्मसात केलं आणि तेच राजर्षी आख्यानम यदधीतवान, जे मी आत्मसात केलं ते मी तुला सांगणार आहे. आणि त्यासाठी तुला मी हे ज्ञान जे सांगणार आहे, तू याची काळजी करू नकोस की तुला फार कमी आयुष्य प्राप्त झालं. तू असं समजू नकोस की तुला फार कमी अवधी आहे. वरम मुहूर्तम विदितम घटेत श्रेयसे यतः खट्वांगो नामराजशी ज्ञात्वे यत्ता मे हा आयुषा. म्हणून तुला जे वाटतं की 7 दिवसाच्या काळात मला हे ज्ञान प्राप्त होईल का, 7 दिवसाच्या काळात मी आत्मकल्याण करून घेऊ शकेल का, काय हरकत आहे. तुला मी 7 दिवस म्हणजे फार झाले. अरे खट्वांग नावाचा राजा होता, त्याला 2 घटका म्हणजे 48 मिनिटाचं आयुष्य त्याचं शिल्लक राहिलं होतं. तो गेला होता इंद्राबरोबर युद्ध करायला. इंद्राच्या विरोधात राक्षस आले असल्यामुळं त्यांनी राक्षसाचा निपात केला, इंद्राला साह्य केलं. यावेळेला इंद्राने त्यांना विचारलं की महाराज तुम्ही मला मदत केली, हा रामाचा पूर्वज होता सूर्यवंशातला. त्यांनी विचारलं महाराज तुम्हाला काय देऊ, मी प्रसन्न झालो तुमच्यावर. त्यांनी सांगितलं मला आयुष्य किती राहिलं तेवढं सांगा. त्यांनी सांगितलं तुला फक्त 48 मिनिट 2 घटका आयुष्य राहिले, 24 मिनिटाची 1 घटका, मग 2च घटका आयुष्य शिल्लक राहिलं होतं. त्यांनी सांगितलं बस मला काही नको, आता मला एवढ्यात आत्मकल्याण करू द्या. आणि तो मुक्त झाला. खट्वांगो नाम राजर्षी ज्ञात्वा महायुषा. मुहूर्तात सर्व मुत्सृज्य, एका मुहूर्तामध्ये सगळं काही सोडून तो मुक्त झाला. आणि तुला तर सप्ताह जीवितावधी, तुला तर 7 दिवस आयुष्य आहे म्हणले. आता या ठिकाणी 7 दिवस असं म्हणण्यामध्येच खूप दिवस आहेत. आपण कधी कधी म्हणतो ना काय नाही 7 दिवस, आता 7 दिवस 1 आठवडा एकाच आठवड्यात करतो आणि 7 दिवस आणि एकाच आठवड्यात, दोन्हीचा अर्थ एकच. एकाच सर्दी किती दिवस राहते हो म्हणले. डॉक्टरला विचारलं सर्दी किती दिवस राहते, मग औषध घेतलं तर ते म्हणले औषध घेतलं तर 1 आठवड्यात राहते आणि औषध नाही घेतलं तर मग 7 दिवस लागतात. म्हणजे काय, म्हणजे एकच. तेव्हा 7 दिवस
एका आठवड्यात आणि 7 दिवसात अर्थ एकच आहे, पण 7 म्हणण्यामध्ये दीर्घ आहे आणि 1 आठवड्या म्हणजे फार पटकन होतो असं आपल्याला वाटतं. अर्थात म्हणण्याची पद्धत आहे. म्हणून तुला मी जर एक रेघ जसं आपण मारतो, एक आडवी रेघ मारली आणि आता ही रेघ लहान कर, न पुसता लहान कर असं विचारलं तर काही नाही, त्याच्या भोवती एक मोठी रेघ मारायची. त्याच्या भोवती एक मोठी रेघ मारली की आपोआप ही रेघ लहान झाली. ही जशी सहज होते. म्हणजे मोठ्या गोष्टी पुढे ज्याप्रमाणे आधीची गोष्ट लहान आपल्याला झाल्यासारखी वाटते, त्याप्रमाणे वेदनेचंही असंच आहे, कुठल्याही गोष्टीचं असंच आहे. आपल्याला वेदना आपलीच मोठी वाटते, पण जेव्हा आपण दुसऱ्याची वेदना पाहतो तेव्हा आपली कमी वाटते. तात्पर्य असं की वेदना सुद्धा अशीच आहे. आपण आपलीच वेदना मोठी आहे असं समजायला गेलो तर आपण आपल्या दुःखात व्यथित होतो. अरे बाकीच्या जगाकडे पहा, ते म्हणतात खटवांग नावाचा राजा ते एका मुहूर्तात मुक्त झाला, तुला तर 7 दिवस आहेत. तवा पेतर ही कौरव्य सप्ताहम जीवतावधी उपकल्पित सर्व यावद्य सांपरायिकम. तेव्हा आता तू काळजी करू नकोस, तुला मुक्त करण्याची जबाबदारी माझ्यावर. ज्याप्रमाणे शुकाचार्यांनी या ठिकाणी सांगायला सुरुवात केली, तर आजपासून शुकाचार्य आणि परीक्षित यांचा संवाद सुरू झाला. हा द्वितीय स्कंध या ठिकाणी सुरू झालेला आहे. ह्या द्वितीय स्कंधामध्ये शुकाचार्य आणि परीक्षित यांचा संवाद आता पुढे सूत शौनकादिक, शुकाचार्य आणि परीक्षित आणि महर्षी वेदव्यास अशा पद्धतीने आपण सर्वांचे संवाद या निमित्ताने पाहणार आहोत. द्वितीय स्कंधाच्या या पहिल्या अध्यायामध्ये यांची भेट कशी झाली त्याचं विवरण केलं. आता शुकाचार्य परीक्षितीला कसं बसावं, त्याचप्रमाणे विराट स्वरूपाचं वर्णन कसं सांगतील. विराट स्वरूपाचं वर्णन केल्यानंतर धारणा कशी करायची ते सांगतील. त्या संबंधीचं विवरण उद्याच्या चिंतनामध्ये करण्यात येईल. हरे नमः. पुंडली गवर्धे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती